ढाका अजून उजडायचाही वेळ नाही. रस्त्यावर धूर, कानावर पडणारे सायरनचे आवाज, पायाखाली कागदांचे तुकडे आणि दूर असलेल्या शहराच्या आवाजात एकच गोष्ट किंचाळते. देश पेटलाय. आणि या ज्वालेला नाव आहे उस्मान हादी. आज बांगलादेशमध्ये जे घडतंय ते फक्त एका व्यक्तीच्या मृत्यूचं प्रकरण नाही, तर हा त्यापेक्षा हजारपट मोठा धक्का आहे. हादी गेलाय, पण त्याच्या जाण्यानं देश हादरलाय. पत्रकारांची कार्यालये जळाली आहेत. आंदोलन रस्त्यावर उतरले, मृतदेहावर घोषणांची आग लागली आहे आणि जग पाहतंय की एका तरुण नेत्याच्या जाण्यानं देश इतका खोलून फुटू शकतो का? तुमच्या शेजारच्या देशातला हा स्फोट आज आपल्या डोळ्यासमोर उलगडतोय. आता तुम्ही म्हणाल, याचं एवढं महत्व काय? कारण हा आवाज क्षेत्रीय राजकारण बदलू शकतो, सीमाभोवती तणाव निर्माण करू शकतो आणि दक्षिण आशियातील समतोल शक्ती ढासळू शकते. ही हसण्याची गोष्ट नाही. ही बातमी इंडस्ट्रियल ब्रेकिंग न्यूज स्टाईल नाही. ही रिॲलिटी आहे. बांगलादेशाच्या डीएनए मध्ये आता आंदोलन, राग आणि तणाव मिसळलाय आणि हे अजून वाढणार आहे. तर उस्मान हादी कोण? तो ढाक्यातील इन्किलाब मंच या चळवळीचा प्रमुख चेहरा. 2024च्या बांगलादेश उठावाचं प्रतीक. तरुण नेता, मोठा आवाज, सरकारविरोधी चेहरा, तरुणांच्या भविष्यासाठी लढणारं आंदोलनाचं हृदय, ज्याने राजकारणाच्या भिंती हलवायला सुरुवात केली होती. त्याची लोकप्रियता भीती घालवणारी, त्याची ताकद वाढती आणि त्याची विचारसरणी हिंमत देणारी. आणि मग 12 डिसेंबर, ढाक्याच्या पोल्टन भागात मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हदीवर गोळीबार केला. मृत्यू झाला नाही, पण गंभीर जखमी. उपचार सुरू आणि 8 दिवसांनी 18 डिसेंबर रोजी उपचारादरम्यान सिंगापूरमध्ये मृत्यू. या मृत्यूने देशभराचा संताप उकळला. बातमी फक्त आली नाही, ती फुटली. आणि त्यानंतर जे झालं ते बांगलादेशाच्या इतिहासातील भीषण ठरणार आहे. रस्त्यावर निदर्शने उसळली, ढाक्याचे अनेक भाग जळले, राष्ट्राच्या मोठ्या वृत्तपत्र कार्यालयांना लक्ष्य करण्यात आलं. तोडफोड, आग, दगडफेक आणि सर्वात धक्का देणारी गोष्ट, प्रेस विरोधी हल्ले. देशाची पत्रकारिता जळताना दिसली. ही फक्त भावनांची प्रतिक्रिया नाही, यामागे विचार आहे. सरकारला आव्हान, राजकीय बदलाची मागणी, तरुणांचं आंदोलन आणि आता तो आवाज अचानक शांत झाल्यामुळे वाढलेला राग. सगळ्यात महत्वाचं, लोकांना वाटतंय की हादीची हत्या ही केवळ गुन्हेगारी घटना नाही, ही राजकीय हत्या आहे आणि हा संशय देशाला पेटवत आहे. अजून एक महत्वाची माहिती, हादीचा अंतिम संस्कार ढाक्यात राष्ट्रीय कवी काझी नजरुल इस्लाम यांच्याजवळ करण्यात येणार आहे. तुम्हाला माहिती आहे याचा अर्थ काय? हा राजकीय संदेश आहे. मोठा सन्मान, मोठं प्रतीक, मोठं राजकारण. आता पुढचं सांगतो. ढाक्यात सध्या जे चाललंय ते नियंत्रणाबाहेर जात आहे. हादीच्या समर्थकांकडून सरकारविरोधी घोषणाबाजी होत आहे. प्रशासन कठोर पावलं उचलत आहे. इंटरनेट नियंत्रणात आणण्याची चर्चा सुरू आहे. पत्रकार आणि मीडिया हाऊस यांच्यावर हल्ले होत असल्याने माहिती मिळणं अवघड होतंय. आणि एवढं करूनही लोक थांबत नाहीत. आज आपण बघतोय, एक नेता गेला आणि देश संकटात आला. याला काही कारणं आहेत. बांगलादेशमधील निवडणूक समीकरणं बदलत आहेत. जनता 2 भागात विभागली जात आहे. सरकार आणि विरोधक आमने सामने येत आहेत आणि हादीच्या मृत्यूने वातावरण भडकलं आहे. आता विश्लेषण करूया. हादी कोण होता? एका वाक्यात सांगायचं तर तो भविष्य होता. त्याच्यावर लोकांचा विश्वास होता. तो केवळ नेता नव्हता, तो कथा होता, आशा होता, ऊर्जा होता. आणि जेव्हा अशी व्यक्ती अचानक संपते, तेव्हा लोक हादरतात. त्यांच्या नजरेत सरकारवर संशय येतो, अस्वस्थता ढासळते आणि शांतता नष्ट होते. आज बांगलादेश या क्षणी ज्या वळणावर उभा आहे ते भयानक आहे. कारण हे आंदोलन पुढे नागरिक असंतोषात विकसित होऊ शकतं. आर्थिक घसरण होऊ शकते, व्यापार थोपवला जाऊ शकतो, राजकीय गुंतवणूक कमी होऊ शकते, सीमेभोवती सुरक्षा वाढण्याची गरज लागू शकते, भारत आणि बांगलादेशमधील नात्यांवर ताण येऊ शकतो. हे फक्त हादीबद्दल नाही, ही संपूर्ण उपखंडाची अस्थिरता आहे. पण याच परिस्थितीत एक भीतीदायक गोष्ट आहे. आंदोलनात हिंसकतेचं प्रमाण वाढतंय. तोडफोड, आग हल्ले, पत्रकारितेवर गदा आणि सरकारकडून शक्यतो शक्ती वापरायची रणनीती. या मार्गानं बांगलादेश कुठे जाईल? एक प्रश्न, एक धक्का, एक वळण. आता पुढचा प्रश्न, पुढे काय? हादीचा मृत्यू आंदोलनाला अजून पेटवणार आहे. अंतिम संस्कार हा थेट राजकीय कार्यक्रम होणार आहे. लोकांच्या मनातला राग अजून उकळेल. पुढील आठवड्यात आणखी आंदोलन वाढू शकतात. कर्फ्यू लागू शकतो, माध्यमांकडून रिपोर्टिंग बंद होण्याची शक्यता आहे. आणि सर्वात महत्त्वाचं,
राजकीय स्फोटक तयार होते. तुम्ही विचार करा, ढाक्यासारखी राजधानी या पातळीवर जळत असेल, तर गाव, जिल्हे आणि छोट्या शहरात काय वातावरण असेल? हादीचा प्रभाव तरुणांमध्ये प्रचंड होता. त्यांची संख्या जास्त, त्यांचा आवाज मोठा, त्यांची अपेक्षा वेगळी आणि आज त्यांच्यासमोर फक्त एक प्रश्न: सत्य काय? खून कोणाचा? हादीचा मृत्यू अपघात की राजकीय डाव? सध्या सत्य स्पष्ट आहे, पण आंदोलन हे सत्य शोधू पाहते आणि हे स्पष्ट आहे की त्या शोधात बांगलादेश अजून खोलवर जाणार आहे. ही घटना फक्त बांगलादेशची नाही, भारतातही या बातमीचा परिणाम जाणवतो आहे. कारण या प्रदेशातल्या अस्थिरतेचा व्यापार, स्थलांतर, सीमेवरील सुरक्षा, राजकीय समतोल आणि ऐतिहासिक बंधन या सर्वांवर परिणाम होणार आहे. पत्रकार आणि विश्लेषक म्हणतात, हे सामान्य आंदोलन आहे, हा बदल आहे, धक्का आहे आणि संकेत आहे. मित्रांनो, बदलाच्या शक्यता नेहमी धक्कादायक असतात. कारण बदलात भावना असतात. भावना आंदोलन करतात. आंदोलन इतिहासात बदलतं आणि इतिहास रक्ताने लिहिला जातो. हादी गेलाय, पण त्याचं आंदोलन जगतंय. त्याचा संदेश आवाज देतोय. त्याचा मृतदेह हजारो लोकांना धक्का देतोय. विचार बदलतोय आणि आज बांगलादेश प्रश्न विचारतंय. कोण जबाबदार? कोण उत्तर देणार? कोण शांतता आणणार? हे आहे आजचं चित्र. ढाक्याच्या जळत्या रस्त्याचं, आवाजाचं, रागाचं, आंदोलनाचं आणि अस्थिरतेचं. आणि या कथा अजूनही सुरू आहेत, पूर्ण नाहीत. आता तुमच्याकडे वळतो. तुम्ही सांगा मित्रांनो, हादीचा मृत्यू हा फक्त इतिहास असेल की नव्या आंदोलनाची सुरुवात? धर्म, राजकारण आणि समाज यांच्यातील हा संघर्ष कुठे नेईल? तुमच्या मते बांगलादेशचं भविष्य कोणत्या दिशेने जाईल? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हे आहे या बोलूया. पुन्हा भेटू लवकरच नवीन सत्य, नवीन आवाज आणि नवीन विश्लेषण घेऊन. धन्यवाद.